तर हे बघा आता आमचं गणपतीचं डेकोरेशन चाललेलं आहे बनवायचं. तर हे असा अर्ध कंप्लीट झालेलं आहे आणि वाजलेले आहेत 11, 11:30 वाजलेले आहेत आणि कधी उरकणार काय माहिती. इकडे बघा सगळा राडा वगैरे आणि राजू पण बघा बसलाय. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता बघूयात कंप्लीट झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते पूर्ण मन्या बघा आमचा. तर इथे आता मिस्टर आहेत ना आतमध्ये लाईट्स वगैरे म्हणजे फोकस वगैरे लावत आहेत. जास्त काय आम्ही ह्यावर्षी डेकोरेशन केलेलं नाही, साधं सिंपल केलेलं आहे मंडपचंच आपलं. कारण की गणपती छान दिसावं सोबर सिंपल, दरवेळेस सारखं नको वाटलं ह्यावेळेस. आणि हे मला फ्लावर्स इथे लावायचे होते टेबल्सला. सो तुम्ही बघा मी पुढे लावलेत. तुम्हाला दिसले चांगलं दिसते का नाही ते पण कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा मला. तर आता इथे तुम्ही बघू शकता थोडंफार मी डेकोरेशन थोडंफार माझ्या आयडियानी वगैरे ते फ्लावर्स वगैरे लावलेले आहेत. आणि आता मला मोदक करायचे आहेत आणि स्वयंपाक देखील करायचा आहे. आणि ते राजूर बघत आहे मोबाईल, कारण की त्याची तब्येत बरी नाही आहे. सो मी त्याला फोन बघायला दिलेला आहे थोड्या वेळ. तर कसं वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अजून बाकीचं भरपूर डेकोरेशन आहे. सो ते तुम्हाला पूर्ण दाखवते, एंडलाच तुम्ही बघा. तर आता मी पटकन मोदक करायला सुरुवात केलेली आहे. मी 11च मोदक बनवणार आहे. तर तूप टाकायला विसरले होते मी ॲक्च्युली, मग ते तूप ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि नंतर मोदक खूप सुंदर असे झाले होते. तर हे बघा मी ते पटपट मोदक बनवत आहे. त्यानंतर मला चपाती भाजी देखील बनवायची होती. 12 वाजले होते, मला 1पर्यंत सगळं उरकायचं होतं, कारण की तिथून पुढं दुसरे देखील कामं होती. तर मी असे 11 मोदक, पहिले मी 7 टाकले उकडायला, कारण की एकावर एक ठेवले ना ते चिकटतात. कणकेचे असल्यामुळे म्हणजे नाही का गव्हाच्या पिठाचे असले की ते चिकटतात. असे मी तळणीचे पण करते, पण थोडंसं सर्दी खोकला असल्यामुळे नको म्हणलं ते, परत बघूयात. उकडीचे पण छान लागतात. तर त्याच्यामध्ये मी खोबरे किसून घेतलं, साखर टाकली, काजू बदाम विलायची चारोळे वगैरे टाकलेत आणि तूप थोडंसं ॲड केलं आणि साखर ॲड केली. आणि ते बघा मस्त असे करून छान लागतात एकदम. तुम्ही ट्राय करा उकडीचे पण मोदक असे. तर इकडे मोदक उकडतात आहे तोपर्यंत मी विचार केला की पटापट चपात्या बनवून घेऊयात. चपात्या 5 ते 6च बनवायच्या होत्या मला, जास्त नव्हत्या बनवायच्या. आणि आज खूप लेट झाला होता, कारण की पाणी देखील आलं होतं, त्यामुळे सगळ्याच कामांना लेट झालं होतं. जसं आपण व्हिडिओमध्ये स्पीड करतो तसं जर रिअल लाईफमध्ये आपल्याकडे काहीतरी जादू असली असती तर स्पीड ही सगळी कामं करायची कसले भारी झाले असते ना. तर हे बघा, तर मी मधीच चपात्या लाटता मला आठवलं की फळं ठेवायची आहेत. तर मी ताटामध्ये फळं देखील भरलेले आहेत. छानपैकी 5 फळं अशी मी म्हणजे समोर नाही ठेवत, अशी छान प्लेटमध्येच ठेवते. भाजी देखील बनवायची होती मला अजून. तर हे बघा फळं, 5 फळं अशी मी ठेवलेली आहेत. तयारी एक 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 करते मी थांबण्यापेक्षा. चपात्या झाल्यानंतर ना मग मी भेंडी कट करून घेतली. भेंडीची भाजी करायचं ठरवलं. फ्रीजमधनं हिरव्या मिरच्या काढून मी त्या ह्याच्यामध्ये वाटून घेतल्या खलबत्त्यामध्ये. त्याच्यामध्ये चव लागते म्हणून मी मिक्सरमध्ये नाही हे करत. लसूण आणि मिरची मी त्याच्यातच वाटते आणि थोडासा कांदा त्याच्यामध्ये ॲड करायचा. खूप छान भेंडीची भाजी लागते. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट 1 चमचाच टाकायचं, जास्त नाही, नसता मग ते गोड गोड लागते भाजी अशी. तर हे बघा मी पटकन आता तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे नाही मी मोहरी टाकते. आणि मोहरी टाकल्यानंतर ना मग कांदा टाकते आणि नंतर हिरवी मिरची आणि लसूण ठेचून चांगलं ते पण ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर हे बघा मी कांदा ॲड केलेला आहे आणि हे ठेचलेलं आहे. थोडासा पसारा इग्नोर करा, कारण की खूप गडबड आहे आज, कारण की एवढा वेळच नाही आहे मला नाही का उरकण्यासाठी. सो तुम्ही समजू शकताय की अशा फंक्शनच्या वेळी थोडाफार पसारा राडा होतच असतो. सो सगळीकडेच असतो. पण मला क्लीन करायला देखील आज वेळ नव्हता. मी पटकन असं ठरवलेलं की पहिला स्वयंपाक बनवायचा, नंतर सगळं क्लीनअप करून घ्यायचं. मग नंतर मग जे उकडलेले मोदक होते ते मी गार व्हायला ठेवले होते, ते गार झाले. मग मी ह्या बाउलमध्ये काढून घेतले एक एक मोदक. 1-2 चिकटले पण होते, वाफेवर आपण हे करतोय म्हटल्यावर ते चिकटणारच. सो बाकीचे खूप छान एकदम सुंदर सुटसुटीत निघाले, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा मी 11च बनवले होते, जास्त काही नाही बनवलेले, म्हणजे सकाळपुरताच प्रसाद तो राहिला की मग हे होतं. मग एक
ते 2 जरा थोडेसे हे झालते बघा, चिकटल्यामुळे ते निघाले होते, पण मी तो सगळ्यात खाली ठेवला नाही का म्हणजे. तर त्यानंतर ना पप्पांचं आगमन छानपैकी झालेलं आहे. मी ओवळलं वगैरे होतं, पण काही शूट करायला कोणी नसल्यामुळे मग मिस्टरांचंच मी शूट केल्यानंतर ना मिस्टरांनी पूजा वगैरे केली सगळी बाप्पांची. तर किती सुंदर बाप्पा दिसतात ते तुम्ही बघू शकताय. आणि हार खूप मोठं झाला आणि बाप्पा आमचे छोटे झाले हाईटने. सो आम्ही अशी आयडिया केली आणि असा हार आम्ही त्याला हे केला, पप्पांना घातला. तर कसं दिसतं ते आमचे पप्पा नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण पूजा करूयात आणि त्यानंतर ना मग पूजा झाल्यानंतर ना आरती करून घेऊयात लगेचच. पूजा चालू आहे. बरं तू फोन केलेला का मला? तर मी देखील इथं पूजा केलेली आहे. तर व्यवस्थित असं मला वेळ लागतो पूजा करण्यासाठी, मला अशी गडबड नाही आवडत. तर मी पूजा वगैरे केली आणि राजीवच्या पप्पांनी आरती घेतली. तर इथं आम्ही आता आरतीला सुरुवात करतो आणि आरती सुरू झालेली आहे. तर तुम्हाला व तुमच्या सगळ्या परिवारांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आगमनाच्या. आणि गणपती बाप्पा तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं हीच मी प्रार्थना करते देवापाशी. आणि घरामध्ये इतकं छान वाटत होतं ना, एकदम प्रसन्न. आमच्या घरी 7च दिवसाचे असतात बाप्पा. कोणाच्या इथं 1.5 दिवसाचे, कोणाच्या इथं अर्धा दिवसाचे, कोणाच्या इथं 5 दिवसाचे, 11 दिवसाचे. मम्मीच्या इथे माझ्या 11 दिवसाचे असतात, पण माझ्या इथे 5च दिवसाचे असतात. तर सॉरी 7च दिवसाचे असतात, बोलताना कन्फ्यूज झाले मी, सॉरी. 7 दिवसाचे असतात, पण खूप छान असतात ते 7 दिवस. एकदम भारी आणि एकदम प्रसन्न घरामध्ये वाटतं. आणि ह्यावेळेस आम्ही असं मंदिरा टाईप थोडंफार मंडप केलेलं, त्यामुळे ते मंदिरच आहे जणू असं वाटत आहे आम्हाला. तरी खूप छान वाटलं, खूप छान पूजा देखील झाली, सगळं झालं. आणि राजीवच्या पप्पांना जायचं होतं, त्यामुळे त्यांची गडबड चालू होती आता. तर मी प्रसाद वगैरे आम्ही आरती वगैरे घेतली आणि मग मी प्रसाद वगैरे दाखवला. तर हे बघू शकता तुम्ही, मी मोदक घरीच तुम्हाला सांगितलं आहे, मी घरीच बनवले होते. सो त्यामुळे मी प्रसाद वगैरे दिला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला का नाही ते देखील सांगा. आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते देखील सांगा. आता इथे राजीवचे पप्पा जातील आणि मग आम्ही काही नाही बसणार मग. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा मला कमेंट करून. बाय बाय, थँक्यू सो मच.